हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मी नम्रता आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळीच अगदी 4:11 आम्ही आज ट्रेन पकडली होती. आज माझ्या भावाचा पेपर होता आणि त्याला सकाळी टाईम तर त्याला 6:30चा दिला होता. पण 5:15 5:30ला त्यांना आतमध्ये घेतात. त्याच्यामुळे मग आम्ही लवकर गेलो होतो. खरं तर आम्हाला तसं लेटच झालं होतं. 5:45 वाजले होते पोचायला. आणि आज आम्ही उठलो होतो सकाळी 3 वाजता. रात्री पण तसं आम्हाला झोपायला लेटच झालेलं. पण आम्ही 3 वाजता उठलो. इथे मी माझ्या भावाला विचारत होती, तुझा पासवर्ड सांग म्हणून. कारण माझा मोबाईलचा बॅलन्स संपलेला. मग मी दिवसभर काय करणार ना तिथं म्हणून. 10-15 मिनटं झाली. मी इथं खूप चालत चालत ना पुढे आली आहे आणि मी आता कुठे स्टेबल झाली आहे. मी 10 मिनटं खूप रडली आहे. म्हणजे ना काय झालं आहे, मी माझ्या भावाला आणून इथं सोडलं आहे खरं. पण माझा भाऊ कालपासून जसा आता 24 तास झाले मुंबईत आला आहे ना, तेव्हापासून खूप टेन्स आहे. म्हणजे एकदम शांत शांत आहे, बोलत नाही. आणि मी त्याला विचारलेलं की काय झालं आहे, म्हणाला की टेन्शन आहे थोडंसं. लास्ट टाईम त्याचं रनिंग वगैरे बसलेलं, पण आता त्याला रनिंगचं परत टेन्शन आलं आहे. आणि माझं कसं आहे ना, माझा भाऊ आणि स्त्री माझ्यासाठी तर दोघं पण एकदम सेम आहे. म्हणजे जसं मला स्त्री आहे ना, तसंच माझ्यासाठी भाऊ आहे. त्यामुळे त्याला त्रास झालेला की नाही मला सहन होत नाही. त्याच्यामुळे मला खूप असं टेन्शन आलं आहे की आता काय होईल त्याचं पुढे. काही टेन्शन म्हणजे तो खूप घाबरायला लागला आहे की जर नाही झालं सिलेक्शन तर मग काय होईल. म्हणजे घरी ओरडतील. मी त्याला म्हटलं की बाबा तू घाबरू नकोस, मी पप्पांशी वगैरे बोलेन. गव्हर्मेंट जॉब म्हणजे काही खाऊ नये. पण तरी पण तो घाबरतोय. त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे की तो त्याला काही त्रास नको व्हायला. असंच वाटतं मला त्याचं बहुत चांगलं व्हावं. पण मला पण आता कंट्रोल होईना झालं आहे. काय करेल, कारण तो जर देवाच्या देवाने त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. जर नाही झालं तर खूप टेन्शनमध्ये येईल तो. त्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली आहे. सकाळपासून अगदी म्हणजे मी जेव्हा आली तेव्हा हा निर्मनुष्य अगदी असणारा एरिया आता हळूहळू ना माणसांनी गजबजायला लागलेला. इथं स्कूल वगैरे आहे जवळच, त्याच्यामुळे मग इथं खूप गर्दी झाली होती. पण इथं ना बसायला वगैरे तशी काही सोय नव्हती. मी तर अगदी सकाळी 5:45 वाजता आम्ही इथं उतरलेलो आणि 5:45 वाजल्यापासून अगदी 1:50 मी उभी होती. आणि मला खरंच अक्षरशः एवढा म्हणजे वैताग आला होता की ऊन तर खूप लागत होतं इथे आणि बसायची काहीच सोय नव्हती. तर पण मी खूप असं म्हणजे सगळं सहन करायची माझ्यावर ताकद आली होती की मला माहीत होतं जोपर्यंत जेवढं लेट होईल तेवढं मला आशा होती की माझ्या भावाचं सिलेक्शन होईल. आणि आता आम्ही तिथून साधारण 3:15 3:30ला बाहेर पडलो होतो आणि आम्ही आलो होतो चर्चगेटला. टॅक्सीने आलो होतो आम्ही. आणि इथं खरंच खूप छान वाटत होतं मला मुंबईमध्ये. मला पहिले दिवस आठवतात जेव्हा आम्ही मुंबईत राहिला होतो. पण काय होते ना, मला जेव्हा हे दिवस मला वाटतं कधी कधी की आपण परत जावं मुंबईत, तिकडे शिफ्ट व्हावं पुन्हा एकदा. पण माझी फॅमिली म्हणजे माझे आई पप्पा बहीण भाऊ माझे इकडे आहेत ना, त्याच्यामुळे मला त्यांच्यामुळे माझं परत मला वाटतं की नाही मला इकडेच राहायला पाहिजे. कारण मला जेव्हा वाटतं की नाही मग जरा घरच्यांना भेटावं त्यावेळेला मी लगेच जाऊन माझ्या घरच्यांना भेटू शकते. त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यातून परत पटकन हा विचार निघून जातो. तर इथे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आम्ही राहायचो तेव्हा आम्ही खूप वेळ असं इथे फिरायला यायचो. तर माझ्या भावाला मी हे घेऊन गेली होती नरिमन पॉईंट दाखवायला. माझा भाऊ याच्या आधी पण मुंबईमध्ये आला आहे, पण त्या काही ना काही कारणामुळे त्याचं एक्झाम वगैरे राहून जायचे ना. म्हणजे कधी ग्राउंड राहिलं तर कधी पेपर कटून गेला, त्याच्यामुळे तो नर्वस व्हायचा. त्यामुळे तो त्यावेळेला म्हणायचा की नाही मी आता अजिबात फिरायला वगैरे जाणार नाही. ऐकायचं नाही फिरायला जायला, डिरेक्टली घरी जायचं आणि तिथून मग परत कोल्हापूरला यायचा निघून. त्याच्यामुळे मग मी म्हटलं होतं ह्यावेळी त्याला पेपर तसा व्यवस्थित गेला होता. म्हणून मग मी त्याला म्हटलं चल आता आपण फिरूया, कारण आमच्याकडे वेळ पण खूप होता. आम्ही रात्री 8:30च्या ट्रेनने निघायचं असं मी ठरवलेलं. तो तो तर काही येणार नव्हता, तो राहणार होता. पण मी एकटी निघणार होती कोल्हापूरला यायला. त्यामुळे मग मी म्हटलं चल भरपूर वेळ आहे, तोपर्यंत आपण फिरूया. त्यामुळे मग आम्ही इथे खूप वेळ फिरलो. ऊन तर प्रचंड लागत होतं. तर आम्ही येताना सोबतच आमच्या गावाला जायच्या बॅगा पण घेऊन आलो होतो. त्यामुळे मग बॅगांचं ओझं पण होतं आमच्याकडे. तरी पण आमची हौस खूप मोठी नाही, त्याच्यामुळे आम्ही खूप फिरलो. अगदी उन्हातून सुद्धा फिरत होतो. त्याला पण आवडत होतं. माझी इच्छा होती की त्याला जरा सगळं मनसोक्त बघावं. त्याने आपल्या फ्रेंडला वगैरे पण कॉल करून सांगितलं मी इथे आलो आहे. तसा माझा भाऊ आजच्या दिवशी तसा खुश होता. म्हणून मग म्हटलं की चला जाऊ दे, खूप वेळ जाऊ म्हणजे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत फिरायचं. तसं आम्ही इथेपर्यंत आलो, मरीन लाईन्सपर्यंतच एवढं आलो आणि नंतर आम्ही स्टेशनला गेलो.
स्टेशनला गेल्यावरती आम्ही परत भुलेश्वर रोडला गेलो होतो. लास्ट टाईम मी श्रीचे डॅडू श्री आणि मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा आम्ही एकदा गेलो होतो तिकडे. मग मी बघितलेलं खूप काही शॉपिंग करण्यासारखं होतं म्हणून मग आम्ही तिकडे गेलो होतो. नंतर काही मी व्हिडिओज केले नाही. रात्री मी एक ट्रेनचा प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामुळे मग भाईने मला ट्रॅव्हल्स बुक करून दिली आणि मी एकटीच निघाली होती कोल्हापूरला यायला. मुंबईला बाय बाय केलं. तसं मुंबईला बाय बाय करताना मला प्रत्येक वेळेला ना माझं मन खूप जड होतं कारण ही ड्रीम सिटी आहे. इथं असं आलं की भुलभुलैयासारखं वाटतं की जाऊच नाही. रात्री छान झोप लागली मला आणि सकाळी मी उठली तेव्हा अगदी बरोबर 8:30 वाजले होते. 2-3 दिवसाची जागरण असल्यामुळे खूपच झोप झाली होती. झोप तरी पण काही माझी जातच नव्हती. घरी आलो तर श्रीच्या डॅडूने नाश्ता मागवलेला. खूप कंटाळा आलेला आणि भूक लागलेली मात्र. त्याच्यामुळे मग पार्सल मागवलेलं आम्ही आणि इथं आम्ही तिघांनी पण नाश्ता केला. दुपारपर्यंत मी सलून उघडला आणि संध्याकाळी मात्र मला काय जमलं नाही. मी पुन्हा झोपून गेली. प्लीज इग्नोर माय अवतार. कारण मी 2-3 दिवसाच्या जागरणाने आज म्हणजे झोपून उठली आणि त्याच्यामुळे माझा अवतार खूप कसतरी झाला आहे. आणि चेहरा वगैरे जर धुतला तरी पण मी काय फ्रेश होत नाही आहे माझा चेहरा. आणि तर माझ्या चेहऱ्यावरती पण काहीतरी उठलं आहे. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप कसतरी बेकार अवतार झाला आहे माझा. तर आम्ही आत्ताच उठलो आहे कारण 2-3 दिवसाची जागरण होती. आता वाजले आहेत किती 7:30 वाजले नाही 7:30 होऊन गेले आहेत. आणि मी उठली आहे साधारण 7-7:45ला उठली आहे. तर इथं आमच्या श्री मी झोपली होती आणि श्री आमचं जाऊन मंडईतनं भाजी घेऊन आलाय. तर बघूया काय काय भाजी घेऊन आलाय. मम्मा आता मी ही भाजी आणले. हे वांग, ही मेथी, हे कोथिंबीर. कोथिंबीर का कोणी सांगितली? डॅडून सांगितली? होय. साफ कोणी करायची ती? साफ कोणी करायची? गाजर. तर आमच्या श्रीने हे सगळं साहित्य कशाला आणलंय माहिती आहे काय? मिरची पण आणलीस? भेंडी आणि फ्लावर. फ्लॉवरचं जरा अवतार दाखव. आणि हे डब्बू. तर आमच्या श्रीने हे भाजी का आणली आहे? बिर्याणी बनवायला, व्हेज बिर्याणीसाठी. चल चल लवकर आवरलो तर ठीक. उद्या परत आणि ते काय आणलं सगळं? एवढं काय काढलंस? ते सगळं काय? बाकीचं सगळं मिरच्या. 5 रुपयाला मिरच्या. ते पण किती सांग? अर्धा. कुठल्या? 10ला भेटत होत्या. हिरव्या मिरच्या? डार्क ग्रीन. 5 रुपयाला मिळतच नाही. मग थापा लावू नको. 5 रुपयाला पाव किलो. हड ग बस. मित्र होते ना डॅडीचे. स्वतः डॅडी म्हणतो चांगलं नसते तुमचं, फसवलंय तुम्ही. आणि म्हणून त्यांनी डॅडूने 120 रुपये कमी केले. का सांग? त्यांनी मिरचीचे एक्स्ट्रा पैसे सांगितले. म्हणजे कमी केले म्हणजे किती कितीला काय काय कितीला घेतलं ते? हे कितीचं? 10, 20, 30 आणि 30 आणि हे 40, 50, 60. हा काय 70, 80, 90, 100. मिरच्यांचे 120 रुपये बोलले टोटल. 100 आणि म्हणजे 20 रुपये 20 रुपयाची मिरच्या? असंच बोलले काहीतरी. 10 रुपये एक्स्ट्रा. आणि मग काय डॅडी बोला राहू दे तुमच्याकडे. हे 100 रुपये धरा, उरलेले 20 रुपये राहू द्या. चला बिर्याणी. कालच बिर्याणी खाल्ली, आज पण बिर्याणी खाल्ली. काल बिर्याणी खाल्ली? व्हेज. राहुल तिकडनं कोणी आणली एवढ्या लांबून बिर्याणी? अमोल कांबळेचा कान डॅडी गेली. तिकडनं आणली होय? वडापाव खाल्ला. काय काय खाल्लात मग तुम्ही?